केंद्रात 2014 मध्ये जे भाजपचं सरकार आलं, या सरकारने जे काही धोरण तयार करायचं होतं, जे काही आश्वासन 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी दिले, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे शेतीचं उत्पन्नामध्ये आम्ही वाढ करू, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला 2 पट भाव देऊ, पण ते सगळे जुमले राहिले. शेतकऱ्यांचं सगळं कर्ज आम्ही माफ करू. म्हणजे नरेंद्र मोदीजी तर आपल्या महाराष्ट्रात येऊन यवतमाळ जिल्ह्यात, त्या यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये येऊन, कारण की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या यवतमाळमध्ये होतात, आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की मी प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं झालो, मी म्हणजे त्याचा अर्थ उलटा लागून जाईल. तर मी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेल. त्यांनी काय झालं की टाळ्या वाजवायचं काम नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी ज्यावेळेस सरकार आल्यानंतर देशभरातल्या शेतकऱ्यांनी विचारणा केली, तेव्हा स्वामीनाथन समितीच्या शिफारसीचं काय झालं, तर केंद्र सरकारने, नरेंद्र मोदीच्या सरकारने सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट करून दिलं की आम्ही कधी पण स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार नाही, असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात करून दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं विचारलं, ते म्हणाले कि वो जुमला था, हमने तो कुछ उद्योगपति का कर्जा माफ करने की बात की थी, किसानों के कर्जे माफ करने की बात नहीं की. म्हणजे एवढं खोटारडी व्यवस्था, म्हणजे सबसेल खोटं बोलण्याची व्यवस्था. अगर कोणती मशीन असेल तर भाजप सारखी मशीन कुठंच पाहायला मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीला खोटं बोलण्याचं काम ते लोक करतात, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या. विश्वासघात झाला शेतकऱ्यांचा, आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, आमचा कोणीच वाली नाही ही भावना शेतकऱ्यांची झाली. राज्यातलं खोक्याचं सरकार आलं. पहिले त्याला ईडीचं सरकार म्हणत होतो, एकनाथ शिंदेचा ई, देवेंद्रचा डी म्हणजे ईडी, आणि मग त्याला लागला ये म्हणजे येड्याचं सरकार. हे येड्याचं सरकार महाराष्ट्रात आलं. अपेक्षा वाढल्यात लोकांच्या. यांनी सांगितलं होतं की ओबीसीचं आरक्षण, फडणवीस म्हणत होते की ओबीसीचं आरक्षण मी 24 तासात आणून देतो, मला सत्ता द्या. 24 नाही, 1.5 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही, राजकीय आरक्षणाचा भाग होता. 2014 मध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, राजपुतांना आरक्षण देऊ. ना मराठ्यांना आरक्षण मिळालं, ना राजपुताला आरक्षण मिळालं. आज महाराष्ट्र पेटत चाललेलं. काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. आम्ही सांगितलं की तुम्ही 14 मध्ये आश्वासन दिलं, राज्यात केंद्रात तुमचं सरकार आलं, आणि तुमची आता जबाबदारी आहे. कारण की 10 वर्ष मी मराठवाड्याच्या दौऱ्यात होतो. मराठवाड्यामध्ये पोरांना पोरी सुद्धा द्यायला तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या 40, 45, 50 वर्षाची मुलं झाली, आणि लग्न शेतकऱ्यांच्या पोराला पोरी द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती तिथं आहे. मराठा आंदोलनाचा ढग कुठून सुरू झाली असेल ती मराठवाड्यात झाली. स्वाभाविक आहे. एकीकडे शिकले आहेत, एकीकडे शेतीचं उत्पन्न नाही, आणि एकीकडे आरक्षणाच्या नावाचं गाजर भाजपने दिलं, त्याचं पालन झालं नाही. आणि आपण पाहिलं की ज्यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे ते आमच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते पहिले काही दिवस. मग त्यांनी सामाजिक कार्य करायचा निर्णय केला मनोज जरांगे पाटलांनी, आणि एका सामान्य, कुठला आमदार नाही, खासदार नाही, कुठला साधा जिल्हा परिषद सदस्य नाही, त्या जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये कोट्यावधी लोक आपली अधिकाराची लढाई लढायला त्या ठिकाणी एकत्रित आले. हे सरकारचं फेल्युअर आहे. सरकारच्या फेल्युअरमुळे, सरकारच्या खोटारडेपणामुळे आज महाराष्ट्र जळतोय, पेटतोय. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आज पेटतोय, पण सरकारला त्याची 1 पैशाची काळजी नाही.
सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्याची आत्महत्या केली. त्याच्या मुलीनं पत्र लिहिलं, त्याच्या मुलीनं पत्र मुख्यमंत्र्याला लिहिलं आणि मुख्यमंत्र्याला सांगितले की माझ्या वडिलाचा जीव वापस आणून द्या, माझ्या वडिलाचं प्राण वापस आणून द्या. कारण की तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पन्न आम्ही वाढवू. पीक विमा जो केळीचा असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, कांद्याचं असेल, धानाचं असेल, सगळे पिकं जी आहेत ते पीक विम्यामध्ये आहे. राज्य सरकारने घोषणा केली, सांगितलं की शेतकऱ्यांचा फक्त 1 रुपया आम्ही भरू, शेतकऱ्यांनी द्यावा आणि बाकीचे पैसे राज्य सरकार भरेल. आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की सरकार फारच प्रामाणिक झालं. पण आखरी राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा जातो तो कोणाचा आहे? एकनाथ शिंदेचा, या अजित पवाराचा की देवेंद्र फडणवीसाचा आहे? तुमच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जातो, मग तो राज्याचा असो की केंद्राच्या तिजोरीत असो, हा तुमचा पैसा आहे. आणि यांचे जे बगल बच्चे आहेत, यांचे मित्र आहेत, त्यांच्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्या इन्शुरन्स कंपन्यांना हे सगळा पैसा देतात, हजारो कोटी रुपये. सरकारने आता सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्यासाठी पत्र काढलं, कारण की आपल्या यावर्षी सोयाबीनच्या पिकावर एक व्हायरस आला. तो पिवळा, त्याला पूर्ण पानं पिवळे होतात, सगळे दाणं खुंटतात, त्याला सगळे काहीच नाही, त्याला व्हायरस येतो आणि मग त्या मोजक. आणि त्याच्यामुळे सरकारने पत्र काढले की 25% विमा कंपनीनं पैसे द्यावे. या विमा कंपनीने कचऱ्याच्या पेटीत टाकले, कारण की त्यांना आशीर्वाद वरच्याचा आहे ना. आपले राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये गेलेत, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भाषण केलं, त्या ठिकाणी सांगितलं की मी मोदी आणि शहाचा हस्तकाव, मोदी आणि शहाचा हस्तकाव, आणि मी ते सांगतील ते काम करेन. म्हणजे आता मोदींच्या मित्रांची ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, जसं केळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला जे पैसे मिळायला पाहिजे होते सप्टेंबर महिन्यामधून, आतापर्यंत, परवा मुंबईत आहे, परवा मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे की शेतकऱ्यांच्या केळीच्या प्रश्नाबाबत आणि त्यांच्या पीक विम्याच्या बाबत, केळीच्या विम्याच्या बाबतची भूमिका सरकारची काय आहे. अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे गेले नाही आणि त्यांच्या खात्यात पैसे गेल्यामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे शेतकरी चिंतित आहे, भयभीत आहे. समोर दिवाळी आलेला आहे आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आपल्या मुलांना कपडे असतील, कर्ज द्यायचं असेल आणि गोडधोड चालायचं असेल तर तो शेतकरी करू शकणार नाही. आणि म्हणून तातडीनं जे मित्र जे आहेत त्या मित्रांकडे जे कमाई, आमच्या लोकांच्या घामाचा पैसा तुम्ही जमा करताय, त्याच्यातले पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा केले पाहिजेत. नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस आपल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा काँग्रेसने निर्णय केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकारला घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका, मग आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल, शरद पवारांचा गट असेल किंवा आम्ही काँग्रेस असेल, हे आम्ही जॉईंटली त्या ठिकाणी लढून शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई ती पूर्णत्वास नेण्याची भूमिका ही आमची राहणार आहे. हा विश्वास देण्यासाठी मी इथं आलेलो. मी अनेकदा सांगतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं दुःख, कष्ट, मेहनत याची जाणीव मला आहे. जसं आता उल्हासदादा सांगत होते, मी आजही शेती करतो. ट्रॅक्टर पाहिला त्या ठिकाणी, आम्हाला सगळ्यांनी तिथं उभं करायचा निर्णय केला. मी सरळ त्या ठिकाणी म्हणलं मी ट्रॅक्टर चालवणार, कारण मी ट्रॅक्टर शेतकरी आहे, माझं काम आहे. पण हे ट्रॅक्टर सुद्धा आता महाग झाला. हा ट्रॅक्टर असा महाग झाला की इम्पोर्टेड गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर मोदी सरकारचं केवढी मोठी किमया आहे. इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर त्याला 12% जीएसटी आहे आणि आमच्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचं असेल, त्याला लागणारी सामुग्री घ्यायची असेल तर त्याला 18% जीएसटी आहे. म्हणजे श्रीमंत कोण? आम्ही आहो ना. आम्हाला 18% जीएसटी द्यायचे, पैसे जास्त आम्हाला मोजायचे. आणि डिझेलचा तर कमालच झाला.
डिझेलचा कमाल असा झाला की आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव इतके कमी आहेत की 45 रुपयाला डिझेल मिळाला पाहिजे, 55 रुपयाला तुम्हाला पेट्रोल मिळाला पाहिजे आणि 150 रुपयाला तुम्हाला गॅस सिलेंडर मिळाला पाहिजे. किती रुपये कमाई चालू आहे? सरकार हे पैसे कमवायसाठी नसतात. लोकशाहीमध्ये सरकार हे लोकांना मदत करण्यासाठी असतात, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असतात. पण भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून सरकारचं प्रॉफिट कसं होईल, जनतेला आम्ही कसं लुटू, याच्यावर भाजप नरेंद्र मोदीचं सरकार काम करते आहे. म्हणजे आज 65 रुपये पर लिटरवर माझ्या शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे लुटले जातात. मी तुम्हाला एक हिशोब सांगतो. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये 1 रुपया डिझेल पेट्रोलवर घेण्याचा निर्णय झाला. 1 रुपयाच्या योजनेमध्ये पण ती योजना सातत्यानं चालत राहिली. 1 रुपया घेतला गेला. शेष त्याला म्हणतात शेष. तो पैसा राज्याच्या तिजोरीत येत नाही, तो डायरेक्ट केंद्राच्या तिजोरीत जातो. त्याला वर्षाचे 19,000 कोटी रुपये जमा होत होते. 1 रुपयात 19,000 कोटी रुपये जमा होत होते. आज तुमच्या नावानं 18 रुपये पर लिटरवर घेतले जातात. 18 रुपये पर लिटर. 1 रुपयाचे 19,000 कोटी, वर्षाचे 18 रुपयाचे किती झाले? तुमचं कॅल्क्युलेटर काढलं ना, तो तरी शून्य मावणार नाही. एवढे पैसे गोळा केले, तुमचे लुटले. निवडणूक आता उद्या फेब्रुवारीला जाहीर होईल, त्याच्या पहिले पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतात, गॅस सिलेंडरचे भाव कमी होऊ शकतात. मग जसं दुकानामध्ये सेल लागते तसं सेल लावणार आहे का? मग तुम्हाला कसं कमी पडणार आहे? कसे भाव कमी परवडणार आहे? जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव कमी असतील तर तुम्ही दिले पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव आजच्या पेक्षा सुद्धा खूप जास्त होते. पण त्यावेळेस जनतेला डिझेल आणि पेट्रोल गॅस सिलेंडर परवडले पाहिजेत याची भूमिका काँग्रेस पक्षाने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने घेतली, म्हणून तो 65 रुपयावर टिकवून ठेवला. नाही तर त्याच काळामध्ये 100 रुपयावर जाता आलं असतं. जसं सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर नरेंद्र मोदीचं भाषण ऐकलं असेल, देखो मैं कितना नसीबवान हूं बहनों भाइयों कि मेरे जैसे मैं प्रधानमंत्री बना, अंतरराष्ट्रीय बाजार में तेल के दाम कम हो गए, मैं कितना नसीबवान हूं. म्हणजे तो आपल्याच नशिबाला ठोकत होता. आता कमी आहे तर भाव कमी कर ना बाबा, तुला कोण थांबवलंय? पण मित्रांच्या हातात दिलेलं आहे, मित्रांच्या हातात गेलेलं आहे. आणि या मित्रांच्या हातामध्ये पूर्ण देश विकायचा निर्णय त्यांनी केला. रेल्वे विकली, काय विकायचं राहिलं आता देशामध्ये? आणि हे जे छोटे व्यापारी जे आहे, या छोट्या व्यापाऱ्यांची पण गत खराब करून ठेवलेली. यांनी कायदा केला जीएसटीचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि छोट्या लोकांपर्यंत पोहोचवायचा. शेवटच्या माणसाला त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका होती. ज्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये आपल्याजवळ ना रस्ते होते, ना पिण्याचं पाणी होतं, ना इलेक्ट्रिक होती. देशामध्ये फक्त 50 गावामध्ये लाईट होती ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं. आमच्याजवळ मिलिटरी नव्हती, कुठलंही सुई नव्हती, तर रॅकेट कुठला. ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी काही व्यवस्था आर्थिक धोरणाची केली होती की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि छोट्या माणसापर्यंत पोहोचवायचा. याने जीएसटी आणला. जीएसटी मध्ये उलटं झालं की तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोठ्यांच्या घरी पाठवायचे, म्हणून रोज ते श्रीमंत होत चालले. म्हणजे 2014 मध्ये अदानीचं आपण पाहिलं तर देशाच्याच जी रँकिंग होती श्रीमंताची, त्या रँकिंग मध्ये हे 240व्या क्रमांकावर होते. आता जगामध्ये 1 नंबरमध्ये आले. का नोटा छापायची मशीन याच्या घरी पोहोचली का? कोरोनाच्या काळामध्ये हे श्रीमंत झालेत. एकीकडे पुन्हा जग बंद पडला आणि एकीकडे अदानी जगामध्ये श्रीमंत व्हायला निघाला. आजही राहुल गांधीजी विचारतात की जे 20,000 कोटी रुपये जे विदेशातून या अदानीच्या खात्यात आले ते पैसे कोणाचे